छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती संपूर्ण राज्य आणि देशभरात साजरी करण्यात येत आहे। स्वराज्याची भूमी किल्ले रायगडावर अत्यंत उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली। किल्ले रायगडावर राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त गडावर दाखल झाले होते। यामध्ये चिमुकले, आबालवृद्ध, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आलेल्या शिवभक्तांनी घोषणांनी संपूर्ण रायगड दणाणून सोडला होता। दिनांक 10 मार्च रोजी सकाळी नवी मुंबईतील करावे गावातील 11 वर्षीय मुलगा अथर्व चाळके हा अचानकपणे बेपत्ता झालाय। अथर्व सकाळी क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता। तो घरी परतला नसल्यानं चाळके कुटुंबियांनी क्लासेसमध्ये विचारणा केली, मात्र तो केव्हाच घरी गेल्याचं सांगण्यात आलं। याबाबत अथर्वच्या पालकांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। या मुलाबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास त्यांनी नवी मुंबई NRI पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते इंदापूर नजीक मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं वृत्त आहे। महामार्ग चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षांपासून रखडल्यानं अरुंद मार्गामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे। अशातच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी पर्यटक पुन्हा मुंबई आणि पुण्याकडे परतीच्या प्रवासाला लागलेत। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवासी वर्गाला तासनतास वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शिवशाही बसनं केमिकलच्या टँकरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात चालक बसमध्ये अडकल्यानं जखमी झाला आहे, तर अन्य 2 प्रवासीही जखमी झालेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून शिवशाही बस मुंबईहून पुण्याकडे प्रवासी घेऊन जात असताना खालापूर टोल नाक्याजवळ बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। त्यामुळे बसनं केमिकल टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातानंतर टँकरमधील HCl ॲसिड लिकेज झाले होते। केमिकल एक्सपर्ट धनंजय गीर यांना बोलावून टँकरमधील गळतीवर नियंत्रण आणल्यानं मोठी दुर्घटना टळली। राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इंदापूर विभागातील एकूण 38 अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊच्या पाकिटांचं वाटप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी इंदापूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुका अध्यक्ष बाळाकाका नवगणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखर देशमुख, महाराष्ट्र युवा सचिव दीपक जाधव, जिल्हा सचिव उदय अधिकारी, महेश महाजन, नितीन गोणे, शुक्रादास मोरे, नथुराम पवार, राम येलकर तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्भे सेक्टर 20 मधील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे शिवज्योत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या समईतून ही ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत तुर्भे या ठिकाणी येतात। गेली 24 वर्ष ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाचं हे 25वे वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहीत व्हावा यासाठी याचं आयोजन करण्यात आल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखराव आडे यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।